इथं भक्तांची सकाळपासून गर्दी झालेली आहे, महाआरती सुद्धा झालेली आहे, काय सांगाल? आज महाशिवरात्रीनिमित्त आलेल्या सर्व शिवभक्तांचे ओंकारेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट हार्दिक स्वागत करत आहे। आज पहाटे 4 वाजेपासून अभिषेकानं सुरुवात झालेली आहे। दिवसभरात 7 अभिषेक संपन्न होणार आहेत। दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता 108 निरंजनींची आरती होणार आहे। रात्री 10 वाजता सत्संग भजन मंडळीचा कार्यक्रम होणार आहे। दिवसभर मंदिरात विविध प्रकारचे नैवेद्य हे दाखवण्यात येणार आहे आणि दूध प्रसादाचं वितरण हे केलं जात आहे। आलेल्या सर्व शिवभक्तांसाठी आज विशेष प्रसादाची व्यवस्था केलेली आहे। तसेच मंदिर हे 24 तास उघडं राहणार आहे दर्शनार्थ। सकाळपासूनच जळगावकरांनी शिवभक्तांनी मंदिरात दर्शनासाठी खूप गर्दी केलेली आहे। दुपारी 12च्या आरतीच्या वेळेला जळगावचे आमदार श्रीयुत राजेमामा भोळे तसेच महापौर आणि महानगरपालिकेचे बरेच पदाधिकारी येऊन गेलेत। त्या सर्वांनी महाआरती जी आहे 108 निरंजनींची, तर त्यावेळेला त्यांनी त्याचा हे घेतलेला आहे, आनंद घेतलेला आहे आणि त्यांच्या हस्ते ही आरती करण्यात आलेली आहे। तर जळगावकरांच्यासाठी आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे सकाळपासूनच मंदिरासाठी दर्शनासाठीही गर्दी होत आहे आणि सर्व शिवभक्तांना पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या शुभेच्छा। मी संजय जोशी, ओंकारेश्वर देवस्थान जोशी परिवारातर्फे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो।